नमस्कार, मी सोनाली धोंडरकर त्रिकूटतर्फे तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मोक्षदा एकादशी। एकादशी म्हणजे हिंदू पंचांगाप्रमाणे चंद्राच्या प्रत्येक पंधरवाड्यातील 11वा दिवस। संस्कृतमध्ये एकम म्हणजे एक आणि दश म्हणजे 10 असल्याने एकादशीचा अर्थ 11वा दिवस असा होतो। एकादशी हे आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे व्रत मानले जाते। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं। तसेच ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान म्हणजेच गीतामृत दिले होते। त्यामुळे गीता जयंती देखील साजरी केली जाते। विश्वात कोणत्याच धर्मात किंवा संप्रदायात ग्रंथाचा जन्मदिवस साजरा केला जात नाही। फक्त भगवद्गीता हा असा एकच ग्रंथ आहे की ज्याची जयंती साजरी केली जाते। गीतेचा जन्म खुद्द भगवान श्रीकृष्णाच्या मुखकमलातून झालाय। या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनीहि श्रुता। श्रीमद भगवद्गीतेचा जन्म धर्मभूमी कुरुक्षेत्रात भगवान विभूती स्वरूप असताना मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला झाला। या तिथीला मोक्षदा एकादशी असेही म्हणतात। गीता एक अत्युत्तम महान सुप्रसिद्ध आणि सार्वभौमिक ग्रंथ आहे। हा केवळ देश काळ धर्म या संप्रदायाशी सीमित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आहे। या ग्रंथात स्वतः भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला आहे। म्हणूनच इथे श्रीकृष्ण उवाच नाही तर श्री भगवान उवाच असा शब्दप्रयोग केला आहे। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनाः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्। सगळे उपनिषदे गाय आहेत। गोपालनंदन श्रीकृष्ण दुधारू आहे। पार्थ म्हणजेच अर्जुन बछडा आहे आणि बुद्धिमान मनुष्य गीतेचं अमृत पान करतोय असा या श्लोकाचा अर्थ आहे। गीता वेदांचे आणि उपनिषदांचे सार आहे। गीता या इह परलोकांचा कल्याणकारी मार्ग दाखवणारा मार्गदर्शक ग्रंथ आहे। कर्म ज्ञान आणि भक्ती ह्या 3 माध्यमातून मनुष्याला सर्वोच्च कल्याणाचा उपदेश देतो। गीतेचा उपदेश धर्म सत्य अहिंसा दया संयम या आधारावर कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोगाला समन्वय करते। हा ग्रंथ सांगतो की मनुष्याचं कर्तव्य काय आहे। भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत जे महाभारतात भीष्म पर्वामध्ये आहेत। भगवान श्रीकृष्णाने कोणत्या विशिष्ट धर्म किंवा संप्रदायाला नाही तर संपूर्ण मानव जातीला उपदेश दिला आहे। कर्म करा, कर्म करणे तुमचं कर्तव्य आहे, पण ते निष्काम भावनेने करा। गीता आपल्याला जीवनात कसं जगायचं हे शिकवते। सुख दुःख लाभ हानी जय पराजय समान समजून युद्धासाठी सज्ज झाल्यास तू पापाचा भागीदार नाही होणार असा मोलाचा सल्ला श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला। आणि आपण खरंच किती भाग्यशाली आहोत की आपल्याला संसाराच्या अंधकार रूपी मार्गावर चालताना प्रकाश देणारा धर्मदीप मिळाला आहे। तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता। आपलं कर्तव्यच आहे की ह्या अमूल्य ज्ञानाला प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचवणे। आपल्याला फक्त गीतेचे पाठ नाही तर गीतेचे सिद्धांत आपल्या जीवनात कसे आत्मसात करता येईल हे अंगीकारायचे आहे। यासाठी आपल्याला गीता प्रवचन व्याख्यानांचं चर्चांचं आयोजन करावं लागेल। गीतेचे सामूहिक पठण करावे लागतील। गीता जयंतीला गीतेचे संपूर्ण अध्ययन नाही केले
तरी 12वा आणि 15वा अध्याय तरी जरूर म्हणावा. तेही नाही झाले तर आपण गीतेतील प्रथम, मध्यम आणि अंतिम श्लोक जे अत्यंत महत्वाचे आहे ते तरी आपण म्हणूया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत् संजय. हा पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक आहे. आता आपण अनन्याश्चिंतयन्तो मा ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा मध्य श्लोक आहे. 9व्या अध्यायातील 22वा श्लोक आहे. आता आपण शेवटचा अध्याय म्हणजे 18व्या अध्यायातील 78वा श्लोक म्हणूया. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. शाळा महाविद्यालयांमध्ये गीतेचे अध्ययन आणि परीक्षा अनिवार्य केल्या पाहिजे. देवळांमध्ये सुद्धा गीता कथा आणि शोभायात्रांचं आयोजन केलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे समाजात गीता आणि संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार केला पाहिजे. आणि अत्यंत आनंदाची बाब म्हणजे हा दिवस गीता जयंती नव्हे तर विश्वग्रंथ दिन म्हणून मान्यता पावणार आहे. अशा प्रकारे गीता जयंतीचा उत्सव केवळ पर्व नाही तर धर्म, ज्ञान आणि मानवतेच्या प्रसाराचा संकल्प आहे. आम्ही जे व्हिडिओ त्रिकूटवर पाठवतो आहोत ते तुम्हाला आवडतातच आहेत. ते तुम्ही लाईक आणि शेअर नक्कीच करा. त्याचप्रमाणे सबस्क्राईबही करा. धन्यवाद. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे